आमचा हा पावना डॅममधला स्टेकेशन एवढा सुंदर असेल आम्हाला वाटलंही नव्हतं. लोणावळामधून निघताना एकविराईचं दर्शन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट आमच्या प्रॉपर्टीवर येऊन पोहोचलो. आमची पूर्ण फॅमिली आज इथे 1 दिवसासाठी स्टे करणार होती. प्रॉपर्टीमध्ये एवढे सुंदर सुंदर व्ह्यू पॉईंट होते की मी तर कॅमेरा घेऊन सुरूच झाले. चेक इन करायचं म्हणून थोडा वेळ पॉज घेतला आणि आधी रूममध्ये जाऊन चेक इन केलं. आमचा लक्झरी टेंट होता विथ जकूझी. आधी सगळं सामान ड्रॉप केलं, सगळं व्यवस्थित आहे का ते बघितलं आणि डायरेक्ट लंचसाठी गेलो कारण की खूप उशीर झाला होता. इथे आमच्यापेक्षा जास्त मज्जा तर माझ्या आईने आणि माझ्या सासूबाईंनी केली, पण त्यांना जांभळाची झाडं दिसली. त्यांनी मस्त एन्जॉय करत करत कैऱ्या जांभळं गोळा केली आणि त्या दोघींना एन्जॉय करताना बघून ना खरंच खूप बरं वाटलं. लंच नंतर आम्ही डायरेक्ट पूलकडे जायला निघालो कारण आमच्या लेकीला कधी पूलमध्ये जाते असं झालं होतं. सगळ्यांनी पूलमध्ये खूप मज्जा केली, पण सगळ्यात जास्त मज्जा तर माझ्या डॅडींनी केली. मी त्यांना खूप दिवसानंतर एवढा हॅप्पी बघत होते. पूलमध्ये खूप वेळ टाइमपास करून झाल्यानंतर आम्ही निघालो लेककडे जायला. व्ह्यू बघताय, तिकडे गेल्यानंतर तिथून निघायची इच्छाच होत नव्हती आमची. खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले आणि निवांत बसून सनसेट एन्जॉय केला. त्यानंतर रात्री काय काय धमाल केली हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते. तोपर्यंत आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.